रामदास स्वामीच्या मनाच्या श्लोकची सुरुवात अशी होती की गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमुपंथ आनंद या राघवाचा. तुम्ही जर ज्ञानेश्वरी बघता तर त्याची पण जी सुरुवात आहे ती गणेश वंदनाने होती. तुम्ही जर तुकडोजी महाराजांचं जर साहित्य बघता तर त्याची पण सुरुवात गणेश वंदनाने होती. स्वामी तुलसीदासचं साहित्य बघता तर त्याची पण सुरुवात गणपती वंदनाने होती. हे संत इतके महान होते की ते काही ना काहीतरी नवी गोष्ट करू शकत होते, पण त्यांनी सनातन संस्कृतीचा निर्वाह करायचं ठरवलं. त्यांनी गणेश वंदनाने सरस्वतीच्या वंदनाने त्यांच्या साहित्याची सुरुवात केली. तर एक गोष्ट कधी पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपण जे करतो ना त्याच्यापेक्षा आपल्या धर्माने काय सांगितलेलं, आपल्या सनातन संस्कृतीने आपल्याला कोणत्या गोष्टी सांगितल्यात त्याचा निर्वाह करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की